नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत 6 डिसेंबर 2025च्या एक्झाम ओरिएंटेड महत्त्वाच्या चालू घडामोडी, ज्या आपल्याला वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये महत्त्वाच्या ठरतील. पहिला पॉइंट आहे ग्लोबल एनर्जी लीडर्स समिट 2025. ठिकाण आहे पुरी, ओडिसा. तारीख आहे 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2025. ग्लोबल एनर्जी लीडर्स समिट 2025 ची थीम आहे पॉवरिंग इंडिया, सफिशियन्सी, बॅलन्स, इनोव्हेशन. मराठी अर्थ आहे भारताला ऊर्जावान बनवणे, पर्याप्तता, संतुलन आणि नवोपक्रम. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे त्याचा मुख्य उद्देश आहे भारताच्या ऊर्जा क्षेत्राचं भविष्य घडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे मंत्री, धोरणकर्ते, उद्योगपती आणि तज्ज्ञांना एकाच मंचावर आणणं. ऊर्जेची वाढती मागणी पूर्ण करणे, ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे, शाश्वत वाढीला प्रोत्साहन देऊन ऊर्जा क्षेत्रात नवकल्पना आणणे. महत्वाचा पॉइंट आहे पुरी, ओडिसामध्ये. पुढचा पॉइंट आहे जागतिक ॲथलीट पुरस्कार 2025. वर्ल्ड ॲथलीट्स ऑफ द इयर, जो वर्ल्ड ॲथलीट या संस्थेकडून देण्यात येतोय. जागतिक पुरुष ॲथलीट ऑफ द इयर 2025 आर्मंड डुप्लांटिस या खेळाडूला. आर्मंड स्वीडन देशाचा खेळाडू असून तर त्याचा जो खेळ प्रकार आहे, क्रीडा प्रकार, तो आहे पोल वॉल्ट. 2025 मध्ये डुप्लांटिसनं 4 जागतिक विक्रम केलेत. त्याचबरोबर तो 16 स्पर्धांमध्ये अपराजित राहिलाय. तसंच इनडोअर आणि आउटडोअर दोन्ही प्रकारातील जागतिक विजेतेपद त्याने पटकावले. म्हणूनच वर्ल्ड ॲथलीटनं त्याला 2025चा मेन्स ॲथलीट ऑफ द इयर घोषित केले, आर्मांड डुप्लांटिस. त्यानंतर वुमन्स वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर 2025 सिडनी मॅकलॉफ्लिन लेब्रॉन हिला जाहीर झालाय. तिचा खेळ आहे 400 मीटर आणि 400 मीटर हर्डल. देश तिचा आहे USA, अमेरिका. टोकियोमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत सिडनीनं 41.78 सेकंद तिच्या कारकिर्दीतील दुसरी सर्वोत्तम वेळ नोंदवली आणि 400 आणि 400 मीटर हर्डल दोन्ही स्पर्धांमध्ये विश्वविजेती होणारी पहिली खेळाडू. पुढचा पॉइंट आहे देशातील पहिलं खाजगी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर नेव्हिगेशन तिरुअनंतपुरम, केरळ या ठिकाणी स्थापन करण्यात आले, ज्याचं उद्घाटन झाले इस्रोचे अध्यक्ष व्ही अनंत नारायणन यांच्या हस्ते. आणि हे सेंटर ऑफ एक्सलन्स अनंत टेक्नॉलॉजीज नावाच्या एका खाजगी कंपनीनं तयार केले. उद्देश आहे हे केंद्र नेव्हिगेशन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करेल. जी अनंत टेक्नॉलॉजीज आहे तिची स्थापना 1992 ची आहे आणि मुख्यालय हैदराबादला आहे. त्यानंतर बघूयात महत्वाचे वन लायनर्स. पहिला पॉइंट आहे सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून प्रवीण कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरा आहे प्रशासन सुधारणा प्रयत्नांचा भाग म्हणून पंतप्रधान कार्यालयाचे PMO चे नाव आता सेवा तीर्थ असं करण्यात आलं आहे. सेवा तीर्थ हा महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे 7व्या इंडिया इंटरनॅशनल सीवीड एक्स्पो आणि समिट 2026चं आयोजन कोची, केरळ येथे 29 आणि 30 जानेवारी 2026 रोजी करण्यात येणार आहे. सीवीड एक्स्पो आणि समिट कोची, केरळ. पुढचा आहे जी आर्थिक वर्षाची पहिली सहामाही आहे, त्यामध्ये जे FDI आहे त्या FDI मध्ये सर्वाधिक FDI महाराष्ट्र राज्यात आलाय, $10.57 अब्ज. दुसऱ्या क्रमांकाला कर्नाटक आहे, $9.4 अब्ज. त्यानंतर 5वा पॉइंट बघूयात. महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून IPS 1990च्या बॅचच्या IPS सदानंद दाते सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून राजेश अगरवाल यांची नियुक्ती करण्यात आली. दोन्ही पॉइंट सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून आपण महत्वाचे सांगू शकतो. पुढचा पॉइंट आहे 7वा. पंजाब नॅशनल बँकेने हरमनप्रीत कौर, जी भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे, जिच्या नेतृत्वाखाली आत्ताच साऊथ आफ्रिकाला हरवून भारतानं पंजाब नॅशनल बँकेने हरमनप्रीत कौरची पहिली महिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली. तर शेवटचा पॉइंट आहे थायलंडनं दुपारच्या दारू विक्रीवरील जी बंदी होती
ती बंदी उठवली आहे.